5.1 मधला पॅराबोलावर सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन दिलेला आहे की फाइंड द एरिया बाउंडेड बाय द इक्वेशन y² इज इक्वल टू 16x अँड इट्स लॅटिस रेक्टम यांनी बाउंडेड झालेला एरिया फाइंड आउट करायला सांगितला. तर सगळ्यात अगोदर इक्वेशन काढून घेऊ पॅराबोलाचं इक्वेशन या टाईपमध्ये राहते. पॉझिटिव्ह एक्स एक्सिसवर आहे म्हणून हा इथं ओरिजिन एक्स डॅश वाय डॅश. तर आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. द स्टँडर्ड इक्वेशन आपल्याला पॅराबोलाचं माहिती आहे. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ पॅराबोला ते आहे y² इज इक्वल टू 4ax. y² इज इक्वल टू 4ax हे स्टँडर्ड इक्वेशन आहे. याच्याशी कम्पेअर करून नेमका पॉईंट कोणता आहे याचा जो फोकस पॉईंट असतो पॅराबोलाचा तो चेक करायचा आहे. ते कशावरून चेक करू? यावरून चेक करू. इथं दिलेला आहे 4ax आणि y² दोन्ही साईडची लेफ्ट हँड साईड सारखी आहे म्हणून राईट हँड साईड सुद्धा सारखी घेऊ. 4ax इज इक्वल टू 16x. यावरून a ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर a ची व्हॅल्यू काय येईल? 16x अपॉन 4x. 16 अपॉन 4 काय होतात? 4च होते. एक्स एक्स पण कॅन्सल होईल. म्हणजे याचा जर पॉईंट पाहिला फोकस पॉईंट तो आहे 4 एक्स एक्सिसचा 4,0 हा त्याचा काय दिलेला आहे? फोकस पॉईंट दिलेला आहे. आणि लॅटस रेक्टम सुद्धा काय असतो? याच पॉईंटवर असतो. लॅटस रेक्टम म्हणजे इथं आहे, इथून जात असतो ना त्या फोकस पॉईंट मधून लॅटस रेक्टम जातो. एल डॅश हे लॅटस रेक्टम जर घेतली तर आपण म्हणजे हेच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इथूनच एवढं सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर आपण अशा फॉर्म मध्ये जर क्वेश्चन असेल तर डायरेक्टली असा सोडवत नाही. तर द एरिया बाउंडेड बाय पॅराबोला अँड लॅटस रेक्टम इज y² इज इक्वल टू 16x. याचा स्क्वेअर गायब करायचा आहे. स्क्वेअर कसा गायब करू? टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेऊन घेऊ. आता स्क्वेअर रूट जर घेतला तर y² स्क्वेअर रूट y 16x चा अंडर रूट 16x घेऊ म्हणजेच काय येईल? 4 बाहेर अंडर रूट x. हे इक्वेशन आलं. आता हे इक्वेशन म्हणजेच आपल्या पॅराबोलाचं लॅटस रेक्टमचं इक्वेशन. याच टाईपचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला. म्हणजे एवढा एरिया आपल्याला बाउंडेड झालेला काढायचा आहे. एवढा एरिया. आता एवढा एरिया म्हणजे हा तर झाला एक एवढा तुकडा. आणखी हा तुकडा म्हणजे 2 तुकडे काढावं लागेल. 2 तुकडे काढण्यासाठी याला डबल करावं लागेल. तर डबल कसा करू आपण? एरिया बाउंडेड बाय द रिजन इज इक्वल टू आणि लिमिट 0 to 4 ठेव. 0 to 4 twice y into dx. तर 2 इंटिग्रेशन 0 to 4 y ची व्हॅल्यू 4 अंडर रूट x इंटू dx. 4 to 8 0 to 4 लिमिट ठेवा अंडर रूट x इंटू dx. आणि हाच क्वेश्चन आपण आत्ताच म्हणजे एक्झरसाइज 5.1 मधला क्वेश्चन नंबर 1 मधला 7 क्वेश्चन जो आहे तो असाच सॉल्व्ह केला. काहीच चेंज नव्हता. म्हणजे याचा आन्सर आणि त्याचा आन्सर काय येणार आहे? म्हणून ते तुम्ही करू शकता. तेवढं केलंच आहे तुम्ही. याच्या अगोदर आपण केलेला 7 नंबरचा क्वेश्चन तर तो आणि हा सेमच येतो. तर हा झाला यातला पहिला क्वेश्चन सॉल्व्ह. तुम्ही करा ट्राय, नाहीतर तो पाहू शकता. तो सकाळी जर सॉल्व्ह करून दिला ना तो. तर आता दुसरं जे आहे यातलं, हा पहिला क्वेश्चन झाला. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे त्यांनी ट्राय करायला फाइंड द एरिया बाउंडेड बाय द रिजन वेअर इक्वेशन इज y is equals to 4 minus x square and the x axis. ओके, तर काढायला सांगितलं. तर काढण्याच्या अगोदर हा पॅराबोलाचं इक्वेशन आहे की नाही आहे ते चेक करायचं. पॅराबोलाचं इक्वेशन आहे का? पॅराबोलाचं इक्वेशन नेमकं कसं असते? काय आहे? हा, y² इज इक्वल टू 4ax. ह्या स्टँडर्ड फॉर्मॅट पाहिजे ना आपल्याला. आता इथं y² आहे का? मग x² आहे ना. तर x² च्या फॉर्मॅट मध्ये याला लिहू. द स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॅराबोला इज, याला काय करू? x² इकडे नेतो, y ला इकडे आणतो. म्हणजे काय होईल? x² इज इक्वल टू 4 मायनस y. म्हणजेच x² इज इक्वल टू मायनस y प्लस 4. आता हे आलं पॅराबोलाचं इक्वेशन. कशाचं इक्वेशन आलं? हे पॅराबोलाचं इक्वेशन आलं. आता हे इक्वेशन आलं. आणखी काय म्हणते ते?
अँड द एक्स एक्सिस कोणासोबत आहे म्हणते, आणखी इक्वेशन कोणासोबत काढायचं आहे, एक्स एक्सिस. तर मला सांगा एक्स एक्सिसचं इक्वेशन काय असते, इक्वेशन ऑफ एक्स एक्सिस. The equation of x axis is y is equals to 0. ही व्हॅल्यू इथं ठेवा, काय येईल इथं जर ठेवली तर, हा म्हणजे x स्क्वेअर इज इक्वल्स टू 4. स्क्वेअर रूट घ्या, टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतला x ची व्हॅल्यू काय येईल, हा प्लस मायनस 2. व्हेरी गुड. कधी स्क्वेअर रूट जेव्हा घेतो तेव्हा प्लस आणि मायनस दोन व्हॅल्यू येतात. म्हणजेच काय आहे, आपलं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 4. 4 वर आहे म्हणजे पॉझिटिव्ह वाय एक्सिस वर आहे, पॉझिटिव्ह 4 आहे ना, हा पॉझिटिव्ह 4 वर आहे म्हणजे असा येऊ शकतो तो पॅराबोला, जर याला आपण 4 जर कन्सिडर केलं. आणि पॉइंट काय आहे, एक्सचा पॉइंट काय आहे, +2 आणि -2. +2 म्हणजे इथं आणि -2 म्हणजे इथं. -2,0 एक पॉइंट आहे आणि 2,0 एक पॉइंट आहे आणि हा झाला ओरिजिन. या टाइप मध्ये दिलेला आहे आपला, आणि हा झाला इथं 4, y इज इक्वल्स टू 4. म्हणजे आपल्याला जो एरिया काढायचा आहे तो कशाचा काढायचा आहे, याचा, या रिजनचा. हा जो रिजन त्या पॅराबोलानी काय केला आहे, कव्हर केलाय. ते कशावरून काढला आपण, दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून काढलं की त्याचे कोऑर्डिनेट कोणकोणते आहे, कोऑर्डिनेट कोणते एक्स एक्सिसचे ते काढलं, वाय एक्सिसचा कोऑर्डिनेट काढला आणि नंतर पॅराबोलाचा काय केला आपण, जे ग्राफ आहे ते ड्रॉ केला. आता नेमका इथं तुम्हाला सांगा, जो एरिया काढायचा आहे तो एरिया नेमका कुठून कुठपर्यंत काढायचा आहे, -2 पासून +2 पर्यंत जो बाउंडेड एरिया आहे. याला समजा जर नाव दिलं आपण, काय नाव दिलं, हा ओ आहे, या पॉइंटला नाव देतो ए, या पॉइंटला नाव देतो बी, या पॉइंटला नाव देतो सी. म्हणजे AOBC आणि ए हा एवढा एरिया बाउंडेड काढायचा आहे, एवढा एरिया. तर तुम्ही काय करू शकता, एक तर हा अर्धा एरिया करू शकता, त्याला डबल करू शकता, किंवा हा टोटल एरिया काढू शकता, किंवा हा अर्धा काढू शकता, त्याला डबल करू शकता. तर आपण काय करू, सरळ सरळ टोटल एरिया काढून घेऊ. टोटल OABCO हा एवढा जो आपल्याला दिलेला आहे तो. आता तो कसा करायचा बघा, द एरिया बाउंडेड बाय पॅराबोला y, पॅराबोला काय आहे, एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू y -y + 4 अँड द एक्स एक्सिस इज काय आहे, AOBCA असा. AOBCA हा आहे. हा म्हणजेच काय, इज इक्वल्स टू इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत, लिमिट आहे -2 to 2, -2 to 2 आणि y दिलेला आहे. तर y काय आहे इथं, विथ रिस्पेक्ट टू dx y घ्यावं लागेल, कारण की y न केलेला आहे हा एरिया, या y न आणि x एक्सिस न केलेला आहे. x एक्सिसचं इक्वेशन आणि y चं इक्वेशन घ्यावं लागेल, तर y चं दिलेलं आहे ते घेतलं. तर मला सांगा आता y ची व्हॅल्यू काय आहे, y ची व्हॅल्यू काय आहे, 4 - x² आहे ना, तर 4 - x² इंटू dx. दोघांनाही काय करून देऊ, इंटिग्रेशन, हा दोघांना इंटिग्रेशन वाटून देऊ, -2 to 2 4 इंटू dx मायनस इंटिग्रेशन -2 to 2 x² इंटू dx. यांना सॉल्व करावं लागेल. डेफिनेट इंटिग्रेशन सॉल्व करा यांचं, डेफिनेट इंटिग्रेशन सॉल्व केलं की आन्सरच मिळते आपल्याला. तर करूया त्याला सॉल्व. एवढं समजलं का सांगा अगोदर, एवढं समजलं असेल तर समोर जाऊ. डिफिकल्ट नाही आहे, फक्त काय आहे, ओळखायचं आहे काय दिलेल्या इक्वेशन वरून त्याचे पॉइंट काढायचे की नेमका पॅराबोला आपला कुठून कुठपर्यंत आहे आणि कोणत्या ऍक्सिसवर आहे. पॉझिटिव्ह एक्स एक्सिसवर आहे, निगेटिव्ह एक्स एक्सिसवर आहे, पॉझिटिव्ह वाय एक्सिसवर आहे, निगेटिव्ह वाय एक्सिसवर आहे तर कुठून कुठपर्यंत त्याचे पॉइंट जात आहे, लिमिट कुठून कुठपर्यंत आहे, त्यानं किती एरिया बाउंड केलेला आहे, त्या एरियानुसार मग आपल्याला त्याचा दिलेलं तर राहतेच. सरळ सरळ डेफिनेट इंटिग्रेशन घेऊ शकतो, परंतु इथं लिमिट नसते, ते लिमिट करण्यासाठी आपल्याला हे कॅल्क्युलेशन करावं लागते. तर बघा आता हे सॉल्व करू याचं. सर ते AOBCA आहे का, हो, AOBCO, कारण की ओ जर तुम्ही पुन्हा घ्याल तेव्हा इथे याल ना, AOBCA
आणि पुन्हा ओ, म्हणजे इथून स्टार्ट केलं पुन्हा इथंच यावं लागेल, तेव्हा हा पूर्ण एरिया होईल ना बाउंड झालेला असा. एवढा एरिया काढायचा ना आपल्याला बाउंड झालेला, म्हणून ते लिहिलं. तर चला मग आता सॉल्व करूया त्याचं इंटिग्रेशन, डेफायनेट इंटिग्रेशन. बघा, हा 4 कॉन्स्टंट बाहेर, 4 कॉन्स्टंट बाहेर, -2 to 2 जर 4 काढला तिथं काय राहते 1 into dx मायनस इंटिग्रेशन -2 to 2 x स्क्वेअर इंटू dx. सांगा मग 1 चं इंटिग्रेशन काय राहते x, -2 to 2 लिमिट मायनस x स्क्वेअरचं इंटिग्रेशन सांगा. लिमिट आहे -2 to 2. ओके, 4 एक वेळा अप्पर लिमिट ठेवा 2 मायनस लोअर लिमिट ठेवा -2 मायनस 1/3 कॉन्स्टंट काढून घेऊ. अप्पर लिमिट ठेवला 2 चा क्यूब मायनस -2 चा क्यूब 4 2 मायनस मायनस प्लस सॉरी प्लस 2 मायनस 1/3 2 चा क्यूब सांगा किती येते मायनस -2 चा क्यूब सांगा किती येते व्हेरी गुड. तर आता सॉल्व करूया. तर हे किती झाले 4 into 2 plus 2 2 plus 2 4 minus 1/3 8 minus minus plus 8 4 4 जा 16 minus 1/3 into 8 plus 8 16 म्हणजेच काय 16 minus 16 upon 3. याला सॉल्व करावं लागेल. कसं सॉल्व होईल सांगा. क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगा. 8 minus 16 upon 3. व्हेरी गुड. 48 मधून 16 गेले 32 square unit. This is the area bounded by AOBCA. म्हणजेच आपला पॅराबोला आणि एक्स ऍक्सिस आणि पॅराबोलानं जो एरिया बाउंड केलाय तो हा आहे 32/3 स्क्वेअर युनिट. याला सॉल्व करून तुम्ही पॉइंट मध्ये आन्सर काढू शकता किंवा हे ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे सेकंड नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. सेकंड मधला सेकंड म्हणजे क्वेश्चन नंबर 2 आपला झाला सॉल्व. समजला का. प्रॅक्टिस करावं लागणार आहे. विदाउट प्रॅक्टिस काहीच समजत नाही. प्रॅक्टिस करा येते. अरे इथून कसं केलं 4 स्क्वेअर नंतर इंटिग्रेशन ला इथून का नाही 4 स्टेप वर. हा इथं काय पहिली स्टेप तिथून आता तिथं बोटून तर वर. हा इथं हे बा हे 4 कॉन्स्टंट जेव्हा काढले 1 चं इंटिग्रेशन राहते x. लिमिट जी होती 2 to -2 टी ठेवली. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन राहते x³ x रेस टू दी पॉवर ऑफ n चा फॉर्म्युला असतो. x रेस टू दी पॉवर ऑफ n चा फॉर्म्युला समजत नसेल तर लिहून घ्यायचं. याचं इंटिग्रेशन x आणि याचं इंटिग्रेशन x रेस टू दी पॉवर n+1/n+1 ते ठेवल्यावर हा फॉर्म्युला आला. लिमिट जी होती ती ठेवली. आता लिमिट ठेवल्यानंतर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करावं लागते. x च्या ठिकाणी 2 ठेवले मायनस करून x च्या ठिकाणी -2 ठेवले. इथं सुद्धा x च्या ठिकाणी इथून 1/3 कॉन्स्टंट आलं. x च्या ठिकाणी 2 ठेवले मायनस करून x च्या ठिकाणी -2 ठेवले. हे डेफिनेट इंटिग्रेशन ज्यांचं झालंय ना त्यांना समजते. तू केलाय का ते डेफिनेट इंटिग्रेशन अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ओके, तर हा सेकंड वाला क्वेश्चन सेकंड मधला सेकंड क्वेश्चन झाला. आता थर्ड मधला फर्स्ट काढू. थर्ड मध्ये फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. क्वेश्चन नंबर थर्ड मधला फर्स्ट क्वेश्चन. तर क्वेश्चन नंबर थर्ड मधला पहिला क्वेश्चन सांगा बरं. क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये काय आहे काय सांगितलेलं आहे क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये. Find the area of region included between first है y square is equals to 2x, line है y is equals to 2x and line y is equals to 2x. व्हेरी गुड. तर इथं काय दिलेलं आहे पॅराबोला. हा पॅराबोला आणि लाईन, पॅराबोला आणि लाईननो जो एरिया बाउंडेड केला आहे त्या रिजनचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे.
द एरिया बाउंडेड बाय द रिजन पॅराबोला अँड लाईन. पॅराबोला आणि लाईन दोन्ही गोष्टी राहणार आहे. एक तर असं दिलेलं आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2x दिलेलं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसवर राहणार आहे आपला पॅराबोला. तेवढं तर आपल्याला क्लिअर झालं. म्हणजे ग्राफ काढताना आपण तेवढं तर काढू शकतो. आणि आपण मगाशीच पाहिलं की ग्राफ आपण रफली काढला तरी काही प्रॉब्लेम नाही, ग्राफ पेजचा यूज करायचा नाही. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसवर आहे म्हणजे असा येईल आपला पॅराबोला. ओके, लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. आता नेमका तो कुठं बिलॉंग करणार आहे, म्हणजे एक्सचे कोणते कोऑर्डिनेट असणार आहे ते कसे फाइंड आउट करायचे. तर द इक्वेशन ऑफ पॅराबोला अँड लाईन इज गिवन ॲज, जे दिलेलं आहे ते लिहून घेतलं, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2x अँड वाय इज इक्वल टू 2x. आता ही जे वायची किंमत आहे ना, हे पॅराबोलाच्या इक्वेशन मध्ये पुट करू. नाव पॅराबोलाचं इक्वेशन काय, वाय इज इक्वल टू 2x, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2x. ही वायची जी व्हॅल्यू आहे ना, वाय इज इक्वल टू 2x, हे इथं पुट करा. इथं पुट केली म्हणजे काय होईल ते, 2x चा स्क्वेअर इज इक्वल टू 2x. 2x चा स्क्वेअर म्हणजे काय होते, इज इक्वल टू 2x. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. काय करू, हा जो पॉझिटिव्ह 2x आहे हा इकडे घेऊन जातो. इकडे जर नेला तर तो मायनस 2x होऊन जाईल. आता इथून काय कॉमन निघते, हा उरलं काय, 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 0 असल्यावर काय होते, एक तर 2x 0 राहील किंवा 2x मायनस 1 0 राहील. म्हणजेच काय, इथं x ची व्हॅल्यू मिळाली 0. कशी, 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर डिवाइड, 0 ला डिवाइड केला तर 0. 2x इज इक्वल टू 1, मायनस 1 इकडे गेल्यावर प्लस 1 झाला, x ची व्हॅल्यू 1/2. म्हणजे एक x ची व्हॅल्यू मिळाली 0, एक x ची व्हॅल्यू मिळाली 1/2. ते याच्यात पुट करा किंवा याच्यात पुट करा, म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू कशाची मिळते, y ची व्हॅल्यू मिळते. तर वेन x इज इक्वल टू 0, वेन x इज इक्वल टू 1/2, वेन x इज इक्वल टू 0 इथं ठेवा की इथं ठेवा. x ची व्हॅल्यू 0 ठेवल्यावर y ची व्हॅल्यू काय मिळणार आहे, इथं ठेवल्यावर 0च मिळणार आहे. x ची व्हॅल्यू इथं 1/2 ठेवल्यावर y ची व्हॅल्यू काय मिळणार आहे, 1. व्हेरी गुड. म्हणजे एक तर x ची व्हॅल्यू 0,0 मिळाली आणि x आणि y चे कोऑर्डिनेट 0,0 मिळाले, एक x आणि y चे कोऑर्डिनेट 1/2,1 मिळाले. आता 1/2 म्हणजे कुठं आहे, एवढ्यात कुठं तरी आहे पॉईंट. तो आपल्याला परफेक्टली माहिती नाही आहे. 1/2 इथं आहे आणि इथं 1/2, y चा कोऑर्डिनेट इथं 1 आहे, म्हणजे 1/2, 1 हा पॉइंट. समथिंग इथं पॉइंट आला तो, आणि 0,0 हा पॉइंट आला, आणि याला करून टाकू आपण जॉईन. म्हणजे एवढा रिजन काय करणार आहे, तो बाउंड करणार आहे. याला नाव देऊ ए पॉइंट, याला नाव देऊ बी पॉइंट, इथं नाव देऊ सी पॉइंट, इथं नाव देऊ डी पॉइंट. एवढा रिजन त्यांना बाउंड केला आहे. हा जो रिजन आहे हा फाइंड आउट करायचा. ही लाईन आहे आपली आणि हा आहे पॅराबोला. पॅराबोला आणि लाईन मध्ये एवढा रिजन त्यांनी बाइंड केला आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायची आहे. तो म्हणजेच काय, ओ डी बी सी ओ एवढाच रिजन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर एरिया बाउंडेड बाय लाईन अँड पॅराबोला इज, लाईन आणि पॅराबोलानं जो एरिया बाउंड केला तो आहे ओ डी बी सी ओ, ओ डी बी सी ओ, हा एवढा. आता तो कसा फाइंड आउट करू, एक तर पॅराबोलाच्या इक्वेशन मधून आपल्याला या ट्रायंगलचा जो इक्वेशन आहे ना, हा ट्रायंगल फॉर्म झाला एक, हा परपेंडिक्युलर असतो, हा ट्रायंगल आणि हा पॅराबोला, याच्यातून मायनस करावा लागेल. म्हणजेच काय, इज इक्वल्स टू एरिया ऑफ रिजन, कोणतं रिजन, ओ ए बी सी ओ मायनस एरिया ऑफ ट्रायंगल म्हणू शकता ओ ए बी, ओ ए बी. म्हणजे ओ ए बी सी ओ मधून ओ ए बी जर मायनस केलं तर तुम्हाला मिळते ओ ए बी, आणि डी पण म्हणू शकता ओ ए बी डी असं घेऊ शकता. तो जर मायनस केला तर, किंवा ओ ए बी म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही, मायनस केला तर तुमचा एरिया तुम्हाला मिळतो. तर कसं करायचं, तर आपल्याकडे
पॅराबोलाचं इक्वेशन आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2x, ते ठेवायचं इथं. त्याला इंटिग्रेट करायचं. इंटिग्रेट करण्यासाठी लिमिट दिलेली आहे 0 to 1/2 घेऊ शकतो, कारण की इथून इथपर्यंतचा एरिया काय आहे 1/2 आणि 0च आहे. 0 to 1/2 ची लिमिट घेऊ, एक्स ॲक्सिसला आहे म्हणून 0 to 1/2 ची लिमिट घेऊ याला, आणि त्यामधून मायनस लाईनचं. पॅराबोलाच्या इक्वेशन मधून लाईनचं इक्वेशन जर मायनस केलं तर सरळ सरळ आपल्याला इक्वेशन मिळते आपल्या रिजनचं, जे रिजन त्यांनी बाउंड केलेलं आहे ते. तर बघा कसं होतंय. 0 to 1 ची लिमिट नाही घेऊ शकत, कारण की इथं एक्स ॲक्सिसशी रिलेटेड आपण काय करणार आहोत, त्याला इंटिग्रेट एक्स ॲक्सिसशी रिलेट करून राहिलो, म्हणून एक्सच्याच आपल्याला काय घ्यावं लागेल, लिमिट घ्यावं लागेल. एक्सच्या लिमिट आहे 0 to 1/2, म्हणून 0 to 1/2 चीच लिमिट घ्यावं लागेल. तर बघा इथून तर आपल्या रिजनचा जो एरिया आहे, एरिया ऑफ रिजन, कोणता रिजन, ODBCO इज इक्वल्स टू एरिया अंडर कर्व, एरिया अंडर कर्व, कोणता कर्व, वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 2x मायनस एरिया अंडर लाईन, लाईन कोणती, y इज इक्वल्स टू 2x. दोघांमधून मायनस करावं लागेल, म्हणजेच काय, इंटिग्रेशन 0 to 1/2 वाय स्क्वेअर. परंतु वाय स्क्वेअर आपण वाय स्क्वेअर घेतो की त्याला चेंज करतो, वाय स्क्वेअर जेव्हा करतो तेव्हा टोटल वाय स्क्वेअर घेतो की त्याला चेंज करून लिहितो. हा, तर हा वाय स्क्वेअरला चेंज कसं करू, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2x आहे, टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतलं तर √2x होईल, म्हणजेच y इज इक्वल टू √2 इंटू √x, म्हणजे y घ्यावं लागेल इंटू dx. हा y घेऊ आपण तिथं, मायनस इंटिग्रेशन 0 to 1/2 2x इंटू dx. आता बघा काय करू, आता हा y च्या ठिकाणी y ची व्हॅल्यू जे काढली होती ते ठेवू, 0 to 1/2 y ची व्हॅल्यू √2 इंटू √x इंटू dx मायनस इंटिग्रेशन 0 to 1/2 2 इंटू 2x इंटू dx. इथून √2 कॉमन निघते, 0 to 1/2 √x इंटू dx मायनस इथून 2 कॉमन निघते, इंटिग्रेशन 0 to 1/2 इंटू x इंटू dx. हा प्रणय लक्ष द्या आता, तर हे √2 जच्या तसं इंटिग्रेशन 0 to 1/2, हा √x जो आहे त्याला लिहितो x चा पॉवर हाफ इंटू dx मायनस इथून 2 काढला, याला x चे इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2, लिमिट आहे 0 to 1/2. आता प्रणय इथं फॉर्म्युला लावणार आहे आपण x चा पॉवर n चा फॉर्म्युला, इंटिग्रेशन x पॉवर n. इंटिग्रेशन x पॉवर n चा फॉर्म्युला काय आहे, काय आहे रे, x पॉवर n चा फॉर्म्युला काय आहे, सांग बाथव, तूच सांग. व्हेरी गुड. तर 1/2 + 1 कर म्हणजेच किती होते, 3/2. x चा पॉवर 3/2 अपॉन 3/2, लिमिट आहे 0 to 1/2 2 ठेवली, मायनस हा 2 आणि हा 2 गेट कॅन्सल, बरोबर आहे. उरलं काय, x स्क्वेअरचा पॉवर 0 to 1/2. ओके, हा 3/2 वरती जर नेला तर √2 इंटू 2 अपॉन 3 आणि x पॉवर 3/2 चा पॉवर 1/2 टू 0, लिमिट लावली, मायनस इथं पण 1/2 चा स्क्वेअर मायनस 0 चा स्क्वेअर, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केली. इथं सुद्धा 2 अपॉन 3, इथं बघा इथं काय करायचं, 1/2 चा पॉवर 3/2 मायनस 0 चा पॉवर 3/2, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. 1/2 चा पॉवर जर केला तर हा येईल 1/4 मायनस 0, तर 0 होऊन जाईल, तर 1/4 येईल. इकडे 2 अपॉन 3, इथं याचा पॉवर 1/2 म्हणजेच काय, 3/2 म्हणजेच काय, 1/2 चा पॉवर 3/2 म्हणजे हाफ आणि त्याचा क्यूब, असा येतो ना, हाफ त्याचा क्यूब, बरोबर आहे ना. म्हणजे हाफ जर घेतला याचा तर √1/2 चा क्यूब, म्हणजे कसं घ्यावं लागेल याला आपल्याला,
3/2 घेऊ. हे जे आहेत ना, याला कसं सॉल्व्ह कराल तुम्ही? वनचा हाफ जर घेतला तर 1√1 आणि √2 ला जर घेतला तर ते काय येईल? 1/√2 येईल आणि त्याचा क्यूब. म्हणजेच काय, 3 वेळा मल्टिप्लाय करावं लागेल. 1/√2 इंटू 1/√2 इंटू 1/√2. हा 2/√2 म्हणजेच काय येईल? ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 आणि हे √2. 1/2 काय येईल? 1/2 1/2 हा व्हेरी गुड. इकडे -1/4. तर हे आणि हे कॅन्सल. उरलं काय? इथं 1/3 -1/4. 1/3 -1/4 म्हणजेच काय येईल मग? 1/12. बरोबर आहे ना? काय येईल? 1/12. व्हेरी गुड. 1/12 स्क्वेअर युनिट. अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो सॉल्व आपला. ब्रॅकेट सॉल्व ना. कोणता हा? हा पहिले ब्रॅकेट सॉल्व करायला लागेल ना. अरे हा जो आहे ना, हा याला मल्टिप्लाय. हा ब्रॅकेट नाही आहे. हा -1/4 इकडे आहे अलीकडे. हा जो आहे ना याच्यासोबतच मल्टिप्लायला आहे, इकडे मल्टिप्लायला नाही आहे. याच्यासोबत मल्टिप्लाय असल्याना 1 आणि हा कॅन्सल झाल्यावर 1/3 राहील फक्त इथं. असं मॅटर आहे का ते? हा. समजलं. ओके, तर 1/12 स्क्वेअर युनिट याचं आन्सर आलं. याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे थर्ड मधला सेकंड, हा थर्ड मधला फर्स्ट झाला. थर्ड मधला सेकंड सिमिलर वेनं सॉल्व्ह करायचा. सिमिलर वेनं, काहीच चेंज नाही. पहा बघा आता. सेकंड आहे, पॅराबोलाचं इक्वेशन दिलेलं आहे y² = 4x अँड लाईनचं इक्वेशन आहे y = x. बघा तिथं 2x होतं आणि 2x होतं. इथं 4x आलं आणि x आलं. तर अगोदर तर आपल्याला कळलं की हे पॅराबोला आहे. पॅराबोला असल्यामुळे काय होईल? x डॅश y डॅश आणि पॅराबोला या टाइप मध्ये जातो हे माहित झालं आपल्याला. तर 4x दिल्यामुळे जसं याच्या अगोदरचं सॉल्व्ह केलं ना तसंच लिहून घ्यायचं. द इक्वेशन ऑफ पॅराबोला अँड लाईन इज y² = 4x अँड y = x. दोन्ही इक्वेशन दिलं. आता सॉल्व्ह करत असताना पॅराबोलाचं इक्वेशन घेऊन आपण एक्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू. तर कसं? पॅराबोलाचं इक्वेशन आहे y = 4x. इथं y च्या ऐवजी x ठेवा. x² = 4x. y च्या ऐवजी x ठेवला तर x चा स्क्वेअर. हा 4x इकडे घेऊन जा. काय होईल? -4x = 0. इथून काय कॉमन निघते? x कॉमन निघते. म्हणजे x - 4 = 0. दोघांचा मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे x = 0 और x - 4 = 0. म्हणजे एक तर x ची व्हॅल्यू 0 आली किंवा x ची व्हॅल्यू 4 आली. आता ह्या जर व्हॅल्यू आल्या तर वेन x = 0 अँड x = 4 y च्या व्हॅल्यू काढायच्या आहे. तर y मध्ये पुट करा. x ची व्हॅल्यू 0 तर y ची व्हॅल्यू सुद्धा 0. x ची व्हॅल्यू 4 तर y ची व्हॅल्यू सुद्धा 4. म्हणजे 2 पॉइंट मिळाले आपल्याला. एक मिळाले x ची व्हॅल्यू साठी आणि एक y च्या व्हॅल्यू साठी. इथं लिमिट लागणार आहे मग 0 to 4. तर आपला पॉइंट कुठं आहे? x एक्सिसचा 4 आणि y एक्सिसचा 4. समजा x एक्सिसचा 4 याला कन्सिडर केला आपण पॅराबोलामध्ये आणि y एक्सिसचा पॉइंट इथं, तर एवढ्यात येईल आपला पॉइंट. समथिंग एवढ्यात. इथं काय? 4,4. 4,4 आणि या पॉइंटला या पॉइंटला जॉईन करू. हे काढायचं आहे. तर याला ए जर पॉइंट म्हटलं, याला बी पॉइंट म्हटलं, इथं सी आणि इथं डी. सिमिलर जसा सॉल्व्ह केला होता तसाच. तर काय? एरिया बाउंडेड बाय द रिजन. कोणतं रिजन? ओ
डी आपल्याला जे पाहिजे ODBCO हे पाहिजे आपल्याला ODBCO हे कसं येईल तर आपल्याला मायनस करावं लागेल एरिया बाउंडेड बाय पॅराबोला कोणता OABCO मायनस एरिया बाउंडेड बाय ट्रायंगल कोणता OAB सिमिलरच काहीच नाही फक्त सिमिलर आहे काहीच चेंज नाही आहे जसं केलं तसंच एरिया बाउंडेड बाय रिजन तर बघा काय म्हटलं काय नाही तुम्हाला तर लक्ष द्या इकडे तर एरिया बाउंडेड बाय द रिजन त्या रिजननं जे बाउंड केलं त्यासाठी पॅराबोलाच्या इक्वेशन मधून आपल्याला ट्रायंगलचं इक्वेशन मायनस करावं लागेल तर पॅराबोलाचं जे इक्वेशन आहे ते एरिया अंडर पॅराबोला y square is equals to 4x minus area under line y is equals to x दोघांना सॉल्व करावं लागेल म्हणजेच काय इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत घ्यावं लागेल पण इंटिग्रेशन घ्यायच्या अगोदर हा y स्क्वेअर आपण तसा सॉल्व करतो की त्याला y च्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करतो वाय मध्ये हा सांगा मग याला y मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर काय कन्वर्ट होईल तो रूट एक्स व्हेरी गुड टू अंडर रूट 2 √x व्हेरी गुड तर इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 4 2 √x dx मायनस इंटिग्रेशन 0 to 4 सॉरी इथं डायरेक्ट y लिहितो y dx आणि इथं y इंटू dx तर इथं y ची व्हॅल्यू आहे 0 to 4 y ची व्हॅल्यू आहे 2 √x dx मायनस इथं व्हॅल्यू आहे y ची x इंटू dx याला सॉल्व करावं लागेल याला सॉल्व केलं का होते आणि तुमचं हे जर समजलं नसेल तर हे इकडे सॉल्व करून देतो y स्क्वेअर इज इक्वल्स टू 4x टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतलं तर y इज इक्वल्स टू 2 √x कारण की 4चं स्क्वेअर रूट 2 आणि x चं अंडर रूट x आता याला सॉल्व करायचं आहे याला सॉल्व केलं की आपला आन्सरच येते बघा इज इक्वल्स टू 2 कॉन्स्टंट बाहेर इंटिग्रेशन 0 to 4 अंडर रूट x dx मायनस इंटिग्रेशन 0 to 4 x dx तर 2 0 to 4 x 1/2 मायनस इथं x चा इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2 आणि 0 to 4 2 कॉन्स्टंट काढल्यावर इथं x चं इंटिग्रेशन काय येते x चा पॉवर 3/2 अपॉन 3/2 लिमिट आहे 0 to 4 मायनस इथं 1/2 कॉन्स्टंट बाहेर इंटिग्रेशन x स्क्वेअर 0 to 4 इथं काय करू हा 3/2 वरती घेऊन जाऊ 2 into 2 अपॉन 3 x चा पॉवर 3/2 लिमिट आहे 0 to 4 मायनस 1/2 x चा स्क्वेअर 0 to 4 सॉल्व करून राहिलो दुसरं काहीच नाही कॅल्क्युलेशन चालू आहे आता इथं 4 चा पॉवर 3/2 मायनस 0 चा पॉवर 3/2 करावा लागेल नंतर इथं पण सरळ सरळ 4 घेऊन सॉल्व करावं लागेल बघा नेक्स्ट मध्ये 2 to the 4 upon 3 4 घ्यावं लागेल अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 4 चा पॉवर 3/2 मायनस 0 चा पॉवर 3/2 मायनस 1/2 4 चा स्क्वेअर मायनस 0 चा स्क्वेअर 4/3 4 चा पॉवर 3/2 म्हणजे याला 1/2 करतो आणि त्याचा क्यूब करतो 0 चा पॉवर 0 येते त्याचा काही प्रॉब्लेम नाही मायनस 1/2 4 चा स्क्वेअर 16 मायनस 0 तर 0 4/3 हा 1/2 पॉवर 1/2 म्हणजे काय होते हा 2 चा क्यूब 4 चा अंडर रूट 4 चा क्यूब येईल ना अंडर रूट 4 चा क्यूब म्हणजे 2 2 चा क्यूब 8 तर ते 8 आलं इकडे मायनस 16 अपॉन 2 8 8 4 जा 32 अपॉन 3 मायनस 8 याला सॉल्व करा 32 मायनस 24 अपॉन 3 म्हणजेच किती राहिले 8 अपॉन 3 स्क्वेअर युनिट